देवदत्त आजचा योग म्हणजे परम पावन आपले समर्थ सद्गुरू रत्नाकर महाराज यांची 21वी पुण्यतिथी आहे। या कार्यक्रमानिमित्त आपण सगळे भक्तगण कुणाच्याही कोणत्याही वेळ प्रसंगानुसार जसा आपल्याला वेळ मिळेल तसा प्रत्येकाने वेळ काढलाय आणि इथं हजेरी लावली। महाराज सकाळपासून प्रत्येक शिष्याच्या अगदी आतुरतेने वाट पाहतात। एवढे काही झालेत की त्यांचा अंत करून पण शिष्यांची काय इथं येण्याची काय वेळच निश्चित नाही। एवढा वेळ शिष्यांसाठी आज पाहावा लागतोय का तर शिष्यांचं आपल्या कल्याण करायचं। बघा आयुष्यात आपल्याला प्रत्येकाला इथे यायचं कारण काय? प्रत्येक व्यक्ती हा 3च कारणाने इथे येतो। कोणत्या 3 कारणाने येतो? एक तर त्याचं जास्त पाप झालेलं असतं, एक त्याचं जास्त पाप झालेलं असतं, दुसरं म्हणजे त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की बाबा आता तुझं सगळं संपलंय, आता तुझा देवावर विश्वास, तू काय करायचं ते तुझं तू बघ। ज्या वेळेला सर्व मार्ग बंद होतात त्यावेळेला गुरुचं चरण दिसतं। आणि तिसरं म्हणजे अगोदरची आपल्या जन्माची अगोदरच्या जन्मातली जर पुण्यही असेल तरच आपल्याला सद्गुरू चरण घडतं। सद्गुरूचं चरण घडायचं एवढं काही सोपं नाही। प्रत्येकालाच ही सेवा मिळेल हे काय हे नाही। ज्याचं पहिल्या प्रारब्धानुसार आपल्या पहिल्या पूर्व पुण्याईनुसार प्रत्येक व्यक्ती हा इथं येत असतो आणि आपला सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करत असतो। खरंच आजचं युग आहे ना विज्ञान युग आहे। विज्ञान युगात वावरत असताना ज्ञान अज्ञान आणि विज्ञान ह्या 3 मार्गाचा जर अवलंब केला तर खरंच आपल्याला जगणं सोपं आहे। आपले डोळे हे विज्ञानमध्ये असावे, बुद्धी व्यवहारवादी असावी आणि मन हे आपलं अध्यात्मामध्ये असावं। मन जर अध्यात्मात असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची गरज नाही। मी अगदी लहानपणापासून मला परमार्थाची भक्तीची आवड आहे। अगदी रत्नाकर महाराज असल्यापासून जवळजवळ 30 वर्ष झालं त्या सेवेत आहे, पण एकही दिवस असं मला वाटलं नाही की बाबा का जावं, काय करावं, जाऊ का नाही, असं कधी यत्किंचितही मनात आलं नाही। परंतु आजकाल शिष्यांचं असं झालंय की बाबा आम्ही गेलो जातो येतो पण आयुष्यातली संकट संपत नाही। का परमार्थ करायचा? परमार्थाचा आणि गुरुसेवेचा काही किंवा संकटाचा येणाऱ्या संकटाचा काही संबंध नाही। प्रत्येकाला वाटतं आपण गुरुसेवेत आहे संकट काय येतात? ही संकट आपल्याला संकटातून तारून जाण्याची जी शक्ती असते ती आपल्याला गुरुकडून मिळत असते। त्याच्यामुळे आपण गुरुसेवेत यायचं। काय यायचं गुरुसेवेत याचा प्रत्येकाने विचार करायला हवा। आता प्रत्येकाच्या 1, 2, 3 पौर्णिमा आम्ही गुरुकडे येतो, काय फरकच नाही। काय फरक? अहो प्रत्येकाने थोडं तुम्ही धीर करा ना। 30 वर्ष एकदाही मनात यत्किंचितही भाव निर्माण झाला नाही किंवा गुरुकडे मागितलंही नाही का, पण ज्या गोष्टी गुरुने दिल्या त्या मला आयुष्यभर न विसरण्यासारख्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे कधीही कुणीही मनात यत्किंचितही भावना निर्माण करू नये। एवढं छोटंसं घर होतं, राहिला एक 10 बाय 10 चीच खोली होती आणि अगोदर सूर्यकांताई काही महाराजांबरोबर येत नव्हत्या, पण छोट्याशा खोलीत माझा संसार अतिशय चांगल्या प्रकारे होता। कधीही महाराजांकडे मागणी केली नाही की महाराज मला हे पाहिजे, परंतु जे मिळवलं ते उत्तमच दिलं। आपल्या मनात आहे ते गुरु देत नसतात आपल्याला, पण जे आपल्याला गरजेचं आहे ते 100% देतात। त्याच्यामुळे प्रत्येकाने भाव हा शुद्ध ठेवून भक्ती केली पाहिजे। सूर्यकांताईचं आणि महाराजांचं आमच्या घरी आगमन झालं आणि सूर्यकांताई पहिल्यांदाच आलेल्या घरी आणि म्हणले महाराज तुम्ही किती दिवस झाले सुवर्णाच्या घरी येताय? म्हटले अहो सुवर्णाला घरच नाही म्हटले राहिला। एवढे एकनिष्ठ शिष्य एवढं हे करून तुम्ही घराचा तिच्या कधी विचार केला? 10 बाय 10 ची खोली, 13 माणसं राहिला एका कुटुंबात, 2 मुलं, पती पत्नी सासू सासरे सगळे एकत्र राहिला। 10वीत लग्न झालेलं, मुलांचं शिक्षण, नंतर माझं पण शिक्षण चालू त्याच खोलीत। माझं डीएड झालं, ग्रॅज्युएशन झालं, बीएड झालं, एमए झालं, कुठं तेवढ्या 10 बाय 10च्या खोलीत। आता आपण विचार करतोय बाबा एवढे मोठे बंगले, एवढं मोठं सगळं जरी असेल तर आपण फक्त कारण शोधतोय। कारण तुम्ही कधीही शोधून बसू नका, गुरुच्या चरणी भाव ठेवा, एकनिष्ठ सेवा करा, कधीही आपल्याला आयुष्यात अडचण येणार नाही किंवा दुःख
कानाखाली एक दिली. कानाखाली दिली त्या मॅनेजर पण जरा विचार केला, हे एवढे प्रतिष्ठित आहेत, आपण कशाला उलट बोलायला. आणि कानाखाली दिल्यानंतर ते घरी गेले. त्यांनी कशाचाही न विचार करता कानाखाली दिली. बघा कर्म कसं आपल्याकडे फिरून येतं. आणि मग नंतर ते पण एवढे वैतागले आणि घरी गेले. घरी गेल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला काही ना, तिचं स्वयंपाक वगैरे सगळं चालू होतं काम, आणि गेली तसं पत्नीच्या कानाखाली दिली. काहीच कारण नव्हतं. तो कंपनीचा राग त्याने पत्नीवर काढला. आता पत्नीने राग कुणावर काढायचा. तिचं छोटंसं मूल आलं जवळ खेळत खेळत, तिने त्या मुलाच्या कानाखाली दिली. मुलाच्या कानाखाली दिली, ते मूल खाली पडलं. नंतर त्याचं छोटं बाळ, त्याचा छोटाच भाऊ खेळत होता, आणि त्या मुलाने काय केलं, त्या छोट्या मुलाच्या कानाखाली दिली. ओढलं एवढं जोरात. आता काय कोण कुणावर राग काढतंय बाबा. ते छोटं मूल एवढं फडकर होतं ना, ते गेलं उठलं तसं दगड घेतला एक आणि त्यानं कुत्र्याला हाणलं. आता काय करायचं सांगा, कोण कोणावर राग पुढं ही चक्र फिरतच जातंय. कुत्र्याला एवढा वैताग आला. कुत्रं म्हणलं काय नाही, आज मला दगड का मारला. म्हणून ते कुत्रं जसं पळालं, एवढं वेगानं पळालं की रस्त्याला गेलं, आणि ते रस्त्याला ती कार गाडी थांबली होती. त्या कार गाडीतनं ती व्यक्ती बरोबर उतरायला, कुत्रं जाऊन त्याला चावलं. अहो कुत्रं चावल्याशाने, आणि ते चावलेलं कुत्रं कोण होतं, तर तो कंपनीचा मॅनेजर होता. म्हणजे आपण विचार करा, कर्माची नैसर्गिक गती आहे, आणि हे कुणाला चुकलं नाही. आपण चांगलं कर्म केलं, आपल्याला चांगलंच फळ मिळणार. वाईट कर्म केलं, वाईटच फळ मिळणार. मग हे चांगलं कर्म करायचा योग आपल्याला कुठे येतो, तर हे सद्गुरूच्या चरणी. रज तम सत्व ह्या 3 गुणांपैकी आपल्याला रज आणि तम जर गुण घालवायचे असतील, तर आपल्याला सद्गुरूच्या चरणी लीन व्हावं लागतं. आणि सत्व गुणाचा विकास करायचा असेल, सत्व गुणात जर वाढ व्हायची असेल, गुरूंच्या मार्गाचा जर अवलंब केला, तर आपल्या सत्व गुणात 100% वाढ होऊ शकते. तुम्ही कशाचे न परवा करता. अहो संसार कुणाला सुटलाय, तुम्ही संसार कराच ना, पण प्रपंच करत परमार्थ करावा. समर्थ सद्गुरू रामदास स्वामींनी सांगितलंय बघा, आधी प्रपंच करावा नेटका, मन घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका कदापि. प्रपंच सोडून परमार्थ कराल तर तुम्ही कष्टी व्हाल, प्रपंच परमार्थ चालवाल तर तुम्ही विवेकी व्हाल. तुम्हाला दोन्हीही सांभाळायचं आहे. मन फक्त तुम्ही अध्यात्मात गुंतवायचं आहे, आणि मन अध्यात्मात गुंतवायचं आहे, आणि शरीर प्रपंचात ठेवायचं आहे. झालेली सेवा मी सद्गुरूच्या चरणी अर्पण करते, आणि माझी सेवा इथंच थांबवते. बोला पुंडलिक वरदे पंढरीनाथ.